तर मित्रांनो, आज आपण जात आहोत कालीफोदरीच्या घनदाट जंगलात. सोबत आहेत श्री टकलू अप्पा अथर्व आणि एक जाणकार असे या जंगलाचे जंगलचा राजा म्हटलात तर काही वावगं ठरणार नाही असा देव इंद्र, ज्याला स्वतः इंद्र देवांचा वरदान आहे असा देवेंद्र, आणि ज्यांचा या डोंगरावर मालकी हक्क आहे असे श्री 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 मधुकर अप्पा यांचे नातू रोहित सुर्वे आणि स्वतः मी, ज्याच्या गांडीत जाम किडा आहे जंगलात जायचा, तो आलेला आहे आज. तर जात आहोत आम्ही. तो आता बघू, जर साप बीप भेटला तर संध्याकाळची सोय होईल. देवे, आपल्याला काय साप भेटेल काय? हा हे देव्या, हिंगल्या भेटतील. जर साप भेटला तर संध्याकाळचा मस्त सूप बी पिऊ. हा, वैभव कदम का बोलू रे, तो ठीक आहे. चल चल, लय नाही तर काय. बरी पिशवी आणली भेंचूत. अरे बघ आई, कालीफोदरीचा जंगल खूप असा घनदाट आहे. आणि आता आपण खात आहोत करवंद. खूप चीक आहे याला. माणसाच्या अंगात चीक नाही तेवढा ह्याच्या चीक आहे. करवंद घ्यायची. करवंद हा पूस जरा रे, पूस. हो कडवट आहे, काय गांड आहे झोडा करवंदात. त्या गोड आहे वाटतं असा. जंगलचा राजा आई सवतय भेंचोत. हा हा, वाच्छा रे. मित्रांनो, इथली करवंद खूप गोड आहेत. कधी जर या ठिकाणी आलात तर मी लिंकमध्ये ॲड्रेस टाकतो, तर खाल्ल्याशिवाय जाऊ नका. हळूहळू जातो आता. फॉरेस्टवाल्यांनी सांगितलं आम्हाला की इथे खूप आंबे आलेत, तर तेच आता उतरवण्यासाठी आम्ही चाललो आहोत. हळू 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 चल, आईच हवते. अरे मग चल तू, जंगलचा राजा. ते करवंद नंतर खाऊ घे. मित्रांनो, आहे जंगलचा राजा आणि हा टकलू अप्पा देवेंद्र माझा, ज्याला स्वतः इंद्रदेवाचा वरदान आहे. असा देवेंद्र, त्याच्या पायात तुम्हाला कधीच चप्पल आढळणार नाही असा देवेंद्र. तो बघा सोबतचा गावचा पुढे पुढे चाललाय. आंबे खाऊला. मित्रांनो, ही जागा अशी तशी नाही, तर सोन्याच्या ढाली, सोन्याच्या तलवारी इथं मधू आप्पाने आमच्या लपवले नाहीत, पण त्यांनी अर्धा नकाशा दिले नाहीत. आणि अर्धा नकाशा त्यांनी कुठे ठेवलेत तो जरा शोधणे मुश्किल आहे. त्यांनी कोडा लिहून गेलेत, ते कोडा, पण तो कोडा काय आमच्याने सुटत नाही. आजी काय सांगत नाही. काय करा आम्हाला सुचत नाही. काय आता शोधला पूर्ण जंगल, बघू नशिबात असेल तर भेटेल. काय माहिती. हो जा, कोण साफ करते त्यांनी साफ करा. जाय पहिला वार तुझ्या हाताने. तर मित्रांनो, आता आपण जात आहोत खूप घनदाट जंगलात. थोडी तांत्रिक कारणामुळे थोडा अडथळा येत आहे. तो आता रोहित सुर्वे जात आहे तिथं.
सगळी अडचण दूर करण्यासाठी. अरे हम्म? अरे कुठून जायचं काय कुठून? आहे का ओपन? चल 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 चल. चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती अडथळे आहेत आम्हाला, पण निश्चय आमचा एकदम अटळ आहे की आम्ही सोन्याच्या तलवारी आणि ढाली घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत ना, त्याशिवाय माघार नाही. तर चला जाऊया. अडथळे खूप आहेत, आईची गाठ भेंचोत आयुष्यातले काही संपत नाहीत आयुष्यात. ती काय मरणाची आहे हो, ओपन जागेत. आणि बारक्या बिरक्या बघ, आई जाऊन येतं फुसफुस करायचं आपल्यावर. ही मार ना पुढ्यातली, ही मार ना. काय झवते का आटे बघा लागतात. तो पुढ्यातली मारत नाही बरोबर. हे ते साफसफाई नंतर करू तेव्हा. भेंचो तू आई जो आंबे बघ आधी. तर हा आम्हाला थोडा मधुकरनी रस्ता सांगितलेला असाच तोंडी, तर आम्ही खूप वेळा इथे शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते सोन्याच्या तलवारी आणि काय ढाली काय आम्हाला भेटलं नाही. पण जोपर्यंत या शरीरात रक्ताचं एक थेंब आहे तोपर्यंत आम्ही प्रयत्न सोडणार नाही, कारण आमच्याच्याने काही काम व्हायचं नाही. सोन्याचं तलवार आणि ढाली हेच आमच्या आयुष्याचा उद्देश आहे. काय उतरायला आंबे किती आहेत ह्याच्यावर खूप आंबे आहेत मित्रांनो, तुम्हाला दिसणार नाही कारण तुमच्या मालकीचे नाही ते. अदृश्य स्वरूप ह्याच्यावर जवळजवळ तुम्हाला बोलतो मी 100 आंबे ह्या आंब्यावर असतील, आणि त्या आंब्यावर जवळजवळ 200 आंबे. तर 2 झाडांवर फक्त 300 आंबे आहेत. विचार करू शकता की किती करोडची प्रॉपर्टी आहे. आणि जर मधुकर आप्पांनी जर ही जागा घेतली तर काहीतरी विचार करूनच घेतली असेल. एवढे आंबे, तुला काय वाटतं काय विचार केला असेल त्यांनी? हा हवायला आणायचं इकडं. हे तुला काय वाटतं काय मधुकर जवायला नाही. काय काय भोसडीच्या गेला तो, त्याच्यावर असं बोलू नको. तुझे आजोबा, तुला काय वाटतं काय काय विचार करून हा काय तुला काय वाटतं? बरं होतं बोलला. चवली. जवायला कोणातरी आणत तेव्हा कंपाऊंड घेतला आंबे. एवढं लांब. इकडे साडी पण पडलेली. अरे भोसडीच्या. चल. चल चल चल, आंबे जाम आहे त्याच्यावर. चल वरती चढ. पिशवी आपण छोटी आणला, मग चढ वरती वरती चल. मध्ये होता. पिशवी छोटी आणली मित्रांनो. तर आम्ही विचार केला की इथले नाही तोडत, इथं खूप आंबे आहेत, 200-300 आंबे आहेत. सध्या आम्ही चौघच आलात, त्यामुळे जमणार नाही. अडकला आई झवली लवडे लागले आयुष्याचे. हा, गांडीत कंड असल्यावर असा काटा रुकतो. घ्या आई धवड इकडे सोडली. घ्या घ्या, हा बघा मित्रांनो घ्या. चला लावड्या रोहित. चल चल, आईची गांड काटे. अरे भाषड्या महादरच चल. तू येड झवायस काय वाड्या? मग भाडव्या चल, इथं ब्लॉगिंग चालू आहे. उठो आई सावली लागले ह्याचे पण लवडे. काढ नाही आई सोबत गेलास. ओढ रे त्याला, ओढ. थांबू काढ बीड काय शाटा काढ. थांबू नको. थांबलास तर मी. हे तिकडनं जाऊ रे देव्या नको. अरे देव्या आई सोली. अरे तुझा खतरो की खिलाडी नको, तू इकडनं चल. साप ना आई झावडा कसले काटे बोचायला डुबतात. नाही डुबणार. हा आताच लागले आई झावडा इथं. ये जा जा चपट्याचा. कारवंद हालून पडवत नाही. हो भोसडीच्या सवय लागली हलवायची भोसडीच्याला. चल 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 इकडे चल. नको ये, नको इकडे. अरे इकडनं चल. आता केला ना त्यांनी जागा. चल चल रे छोटा, हे चल. अरे तुझा भोसडीचा ब्लॅक काळा इथं निळा व्हायची वेळ आली आता खेळून खेळून. तो मित्रांनो तुम्हाला सांगतो, सट्टा खेळून कोणाचा फायदा नाही झालाय. माझा झालेला थोडासा, पण मी जुगार खेळायला लागला. मग तर आई जाऊन टाकली परत मी पैशाची. तर आता बघू, आता ही एवढी शेवटची जागा राहिली आहे. सगळा बाकीचा तर धुळीच मिळवला. बघू चला. ए अरे तुझ्या आईची गाण माझं चल. थांबू नको रे. चल चल. रस्ता अवघड आहे. मित्रांनो अशी म्हणजे बोलतात असं की ह्या झाडांना जेव्हा आंबे येतील त्यावेळेस हा कलियुग संपणार आहे. आम्ही बघताव कधी कलियुग संपायला. आता खूप वेळा सांगितलं तर खरा, वाट डॉक्टरांनी सांगितलेलं असं आम्हाला. काय बघू आता, आंबे तर काय दिसत नाही.
करवंद आहेत जाम, आंबे, काजू, सांग करवंदांचा जसं कलियुग जवळ येईल तसे ते गोड होत जात. तसे ते गोड होत जातील. गोड गोड. तर तुम्ही ऐकायचं, तुम्ही काय आहे ते करवंदाचं रहस्य काय आहे? ते सांग. बघा ती वेल आहे कुठली? समोर. ती समोर वेल आहे. झूम करून दाखव करवंद. झूम होणार नाही जरा, थांबा. हा, त्याचं रहस्य काय आहे तुम्ही आता सांगा जरा, लोकांना कळू द्या. जसं कलियुग जवळ जवळ येईल तसा साखरेपेक्षा गोड आमची करवंद होतील. हा. हा या शेताचा इतिहास आहे. हा इतिहास आहे, रहस्य आहे या डोंगराचा. आम्ही आता आलो इकडं, आम्ही कारण आम्हाला वरदान आहेत सगळ्यांना, चौघांना पण आम्हाला प्रत्येक देवांकडनं वरदान आहे. त्याला इंद्राकडनं वरदान आहे, ह्याला सूर्यदेवाकडनं, ह्याला काय नाही, ह्याला ते राहू घे तू, दोघं याच्या मागे आहेत, आणि मला शनिदेवाचा वरदान आहे. तर आम्ही काय येऊ शकतो, तुम्ही प्रयत्न करू नका इकडे यायचा. आईची गांडीत पाय यांच्या. ही वेल तर दाखव. अरे थांब, आई सावली वेलेत अडकलाय मी, आता बिल ग्रेट चालेल. माझी आई सावते. अरे वेल आईची पुच्ची या वेलच्या. चल चल, कुठली वेल? करवंद खायला स्वतः बिल ग्रेट्स. बिल गेट्स तिथं आला होता तेव्हा, तो चहा प्यायला आला होता ना तिथं, त्यावेळेस आई सावते करवंदांच्या. करवंद पण किती वरती नको. खूप मोठी झाडी आहे. माझी तर गांड फाटली आहे, आई सावली, पण हा देव्या का ऐकत नाही. बघू करू काहीतरी. ही वेलीचा आजची घाण वेलमध्ये येते. आई सवते माझी घाण कुठल्या कधी Oh my Bill Gates. Okay, down so high. आई सव. Sorry, black आहे तर नुसतं. अरे तू ठेव ब्लॅक. चल होते आपण काढणार बाबा हा काढणार. हे नको आईच देवा, इथनं नाही जाऊ शकत रे आपण. कसा तू खाली झोपून जायला लागल. या आर्मीची ट्रेनिंग चालली आहे इथं. प्रचंड गोड स्वभावाची करवंद आहे ती. प्रचंड नाही तर काय. शे. मित्रांनो, प्रत्येकाचे आयटम असते आणि प्रत्येकाच्या आयटमला काहीतरी आवडत असतं. तसं ह्याच्या आयटमला करवंद आवडतात, काळी. ती पण काळी. तर तो तोडत आहे त्याच्या आयटमला, काय माहिती काय तोडत आहे. आयटमसाठी करवंद तोडणार हा पहिला. बापानी बोलला भेंचोत जा बाजारात ना काहीतरी भाजी आणजा, तर शिव्या देईल. पण मित्रांनो, हा चौथा आंबा बघू शकता. ह्याच्यावर जवळजवळ 400 आंबे आहेत. तुम्हाला दिसणार नाही तरी पण दाखवतो. थोडा झूम करून दाखव रे त्यातलं. झूम करून त्यांना दिसत नाही ना. 400 आहेत, पिकलेत, एकदम रसाळ हापूस आंबे. हापूस आंबे आहेत. तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही बघायचा प्रयत्न करू नका, डोळे बिळे जातील. सूर्यग्रहणासारखे आहेत ते. अरे खरंच मधू अप्पाने सांगितलं आम्हाला हा सगळा गोष्ट. अरे आई छवायला, तू तुझ्या नादाला लागला तर आयुष्याचा माझा वाटोळाच व्हायचा रे, शपथ द्याव्या. अरे काय हा काट्या कुट्याचा अंत, सुखाचं जीवन. हो आई, त्याला काय होतच नाही रे काटे बिट्यांचा. हो मी ह्याचा म्हणलाय ना. अरे काय मग भोसडीचे आहे, तुला कांडीला कसली खास. गप सरळ रस्त्याने जायचं तर तुला जायचं असतं दरी विहिरीतनं उड्या टाकून. ते नारळ तरी काढूच लावून. अरे आई छवतय. थांब 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 थांब. पिशवाई गेली ना तर वाड्या पण एक दिवस जाणार. अक्षय पदर गेलाय. अक्षय पोद्दार आणि ह्या बावटाने त्याचा डब्बे हरवले चुन्याची सकाळी. त्यांची आत्म्या शांती लाभो. तर ज्याला सर्व देवांचा वरदान आहे असा तो एक आहे आमच्या इथं. तो सध्या आता इथं अनुपस्थित असल्यामुळे त्याची कमी आम्हाला भासत आहे. त्याची कमी आम्हाला भासत आहे. सकाळीच त्याने एक प्लेटभर किमा पाव खाल्लाय, त्याचे त्याने